हॅलो नमस्कार, मी आहे साक्षी. उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेर कुठेतरी फिरायला जायचं प्लॅनिंग अगोदरच केलं होतं. शेवटी तो दिवस आलाच. तोवर मध्येच माझी लहान बहीण टपकली. आमचं फिरायला जायचं प्लॅनिंग तिला समजताच ती येणार म्हणून हट्टूनच बसली. मग काय झक मारत तिला न्यायची वेळ आली. माझ्या गावातून जवळ 45 किलोमीटर अंतराचा प्रवास करून झाल्यावर फायनली आम्ही गगनबावड्यात पोहोचलो. गावातून अवघ्या 2 किलोमीटरच्या अंतरावरती हा गड होता. जाताना पूर्णपणे घाट रस्ता होता. हे वातावरण बघून मला स्वर्गात गेल्यासारखे वाटले. गडावर पोहोचायच्या अगोदर मोठ्या अशा दगडावरती मला माझ्या लाडक्या बाप्पाचे दर्शन झाले. फायनली आम्ही गडाजवळ पोहोचलो. मग आम्ही गडावरती निघालो. वाटेतच आम्हाला छोटी वानरे दिसली. थोडा वेळ आम्ही त्यांच्या सोबत खेळलो. मग आमच्या रील स्टार दाद्यानं माझ्याकडून फोन घेतला व गडाचा पूर्ण नजारा दाखवू लागला. बघा हे गडावरील सुंदर असं वातावरण. फायनली आम्ही गडावरील मठात पोहोचलो. तेथे व्हिडिओ करण्यासाठी मनाई होती म्हणून आम्ही वरच्या साईडला येऊन फोटो काढले. मग दर्शन घेऊन आम्ही गड फिरण्यासाठी गडाच्या वरच्या बाजूस गेलो. वरती पण एक सुंदर मंदिर आहे, तेथे पण आम्ही दर्शन घेतले. हा बघा तेथील गडावरील नजारा. तेथे गेल्यावर आम्हाला समजले की सुंदर असं महादेवाचं मंदिर सुद्धा आहे. त्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो. आम्ही मंदिराचे दर्शन घेतले. मंदिर छोटेसे आहे पण आतील शिवलिंग पाहून मन प्रसन्न झाले. नंतर बाहेरील वातावरणाचा आनंद लुटला. खूप वेळ झाला होता म्हणून आम्ही घरी जायला निघालो. या लोकेशनवर येऊन आम्हाला खूप भारी फील झालं. या वन डे ट्रिपचा आम्ही पुरेपूर आनंद लुटला. लवकर घरी जायचं होतं म्हणून दाद्याला म्हणाले बस मागे, मी गाडी घेते. मग काय सुट्टी नॉट अर्ध्या तासात गावात. असा खूप छान झाला आमचा वन डे ट्रिपचा प्रवास.